चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या मसरूळ परिसरात शेतकऱ्यांनी शेतात साठवून ठेवलेले लाखो रुपयांचे गहू, तांदूळ आणि सोयाबीन चोरी करणाऱ्या टोळीवर मसरूळ पोलिसांनी कारवाई करत मोठा धडक दिला आहे। या प्रकरणात पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून चोरीसाठी वापरण्यात आलेल्या 2 पिकअप गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत। या प्रकरणात रवींद्र बाळू मोरे वय 36 राहणार इंदोरी आणि योगेश घोडीराम गांगुर्डे वय 35 राहणार दिंडोरी अशी अटक करण्यात आलेली आरोपींची नावे आहेत। त्यांच्या ताब्यातून MH15E 3594 आणि MH17B 7474 या क्रमांकाच्या 2 पिकअप गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रात्रीच्या अंधारात फायदा घेत शेतात साठवलेले धान्य चोरी करत होते। हे धान्य ते पिकअप गाड्यांमधून मसरूळ भागात आणत आणि नंतर दुसऱ्या वाहनातून व्यापाऱ्यांकडे विक्री करत। या प्रकरणात मसरूळसह दिंडोरी आणि इतर भागांमध्ये अनेक घटना घडल्या होत्या। गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। हनुमान मंदिर दिंडोरी रोड परिसरात सापळा रचण्यात आला। ठरवल्याप्रमाणे चोरीची पिकअप गाडी त्या ठिकाणी आल्यावर पोलिसांनी ती अडवण्याचा प्रयत्न केला। आरोपींनी गाडी घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करत दोघांनाही ताब्यात घेतले। तपासादरम्यान आरोपी योगेश गांगुर्डे याने कबूल केले की तो आणि त्याचा मित्र पप्पू उर्फ रवींद्र मोरे मिळून गावोगावी फिरून पिकअप गाड्यांच्या साहाय्याने शेतमाल चोरी करत असत। हे धान्य मसरूळ व दिंडोरी भागातील व्यापाऱ्यांना विकले जात असे। त्यांनी अनेक भागांत अशीच चोरी केल्याचेही उघड झाले आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्माजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, पोलीस निरीक्षक सुनील पवार, गुन्हे शोध पथकाचे निरीक्षक दीपक पठारे तसेच पोलीस कर्मचारी बाळासाहेब मुर्तडक, देवराम चव्हाण, राकेश शिंदे, पंकज चव्हाण, पंकज महाले, गुणवंत गायकवाड, प्रशांत देवरे, स्वप्नील गांगुर्डे, जितू शिंदे, गिरीश भुसारे यांचा सहभाग होता। मसरूळ पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू ठेवला असून आणखी आरोपींचा शोध घेतला जात आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी शेतमाल उघड्यावर न ठेवता सुरक्षित ठिकाणी साठवावा आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक। कर्णिक सर आणि माननीय DCP झोन 1 किरण कुमार चव्हाण सर यांनी अलीकडेच आम्हाला चोरी, घरफोडी या आरोपी ह्या प्रकारचे जे गुन्हे आहेत ते उघडकीस आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे बऱ्याच वेळेला सांगितलं होतं। त्याप्रमाणे बऱ्याच दिवसापासून आमचेही प्रयत्न होते। मसरूळ पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 121/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 305 म्हणजे चोरीचं कलम आहे। हे मसरूळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता 10 जून 2025 रोजी। सदरच्या गुन्ह्यामध्ये शेतकऱ्याचं 40 क्विंटलचं जे काही सोयाबीन होतं ते चोरीला गेले होतं। त्या दृष्टीनं आमची DB टीम आणि DBचे अधिकारी स्वतः सिनियर PI हे त्या दृष्टीनं प्रयत्न करत होते की हा आरोपी मिळाला पाहिजे, कारण शेतकऱ्यांना एवढं 5-6 महिन्याचं जे काही कष्ट आहे ते अशा प्रकारे वाया नाही गेलं पाहिजे, त्याची कुठल्याही प्रकारची चोरी नाही झाली पाहिजे। तर आमचे पोलीस हवालदार राकेश शिंदे यांना अशी माहिती मिळाली की हे चोरीची वाहतूक करणारे जे पिकअप आहेत किंवा मग ज्या पिकअपमधून हे चोरलेलं धान्य वाहतूक केली जाते अशा प्रकारची पिकअप आपल्या हद्दीत येणार आहे। तर त्याप्रमाणे ही पिकअप आम्हाला हद्दीमध्ये दिसली तर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला GPS लावलं खाली की बाबा हे नंतर कुठं त्याची मुवमेंट होती बघायला, आणि त्यानुसार GPS लावल्यानंतर रात्री 1 नंतर त्या पिकअपची मुवमेंट सुरू झाली। म्हणजे तोपर्यंत ती एका जागेला उभी होती, त्यानंतर तिची मुवमेंट सुरू झालेली आहे। ती पिकअपचा गाडी क्रमांक आहे MH11T 3354 आणि ह्यांना जसं 1 वाजता समजलं की गाडीचे मुवमेंट झालेले आहे, सगळे DBचे अधिकारी पोलीस स्टेशनला जमले, प्रायव्हेट गाडी काढली आणि त्या पिकअपचा पाठलाग सुरू केला। त्याला बऱ्याच वेळेला थांबवण्याचा प्रयत्न केला की आम्हाला हा पत्ता सांग किंवा काय काय। त्याला समजलं की हे आपल्याच पोलीस असणार आहेत, तर त्यांना जोरात गाडी हे करून एका शेतीमध्ये शेतीच्या त्या एरियात नेलेली होती। तर अशा प्रकारे यांनी पाठलाग करून त्यातला जो योगेश गांगुर्डे आहे ह्याला त्या पिकअपमधून घेतलं, म्हणजे शेतीमध्ये जाऊन पळत जाऊन पाठलाग करून यांनी योगेश गांगुर्डेला ताब्यात घेतलं। आणि योगेश गांगुर्डेला ज्यावेळेला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली त्यावेळेला असं जाणवलं की ह्याचा साथीदार आहे रवींद्र मोरे, हे काय करत होते, दिवसभर 2 व्हीलरवरून फिरायचं
कुठल्या शेतामध्ये सोयाबीन आहे, गहू आहे, तांदूळ आहे ह्याची माहिती काढायची. रात्री ह्यांनी अशा 3 पिकअप गाड्या ऑलरेडी चोरलेल्या आहेत. म्हणजे ज्या 3 पिकअप गाड्या आम्हाला मिळालेल्या आहेत त्यांचं पोलीस स्टेशनला ग्रामीण भागामध्ये ऑलरेडी चोरीची FIR दिली गेलेली आहे. तर ह्या पिकअपमधून ते रात्री जाऊन ते धान्य जे सोयाबीन, गहू, तांदूळ असतील तर ते एकत्र करायचे, पिकअपमध्ये घालायचे आणि ते वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना विकले जायचे किंवा मग त्यांचं काय असेल ते करायचे. तर या दृष्टीनं आम्ही हा गुन्हा जो उघडकीस आला आहे त्यामुळं 5 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यामध्ये नाशिक सिटीमधले आमच्याकडचे 3 गुन्हे आहेत. 80/2025, 121/2025, 142/2025, लासलगाव पोलीस स्टेशनचा एक आहे आणि तालुका पोलीस स्टेशनचा आहे. असे 5 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. या आरोपींच्याकडून आम्हाला जवळजवळ 10,87,500 एवढा मुद्देमाल मिळून आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आम्हाला पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, DCP किरण कुमार चव्हाण सर यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभलेलं आहे. आमचे सिनियर PI असतील, DBचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी या ठिकाणी चांगली कामगिरी केलेली आहे. शेतकऱ्यांचा माल म्हणजे विविध व्यापारी आता चाललेला आहे, कारण हा जो माल त्यांनी घेतलेला आहे हा त्यांनी एका ठिकाणी जो लपवलेला होता तो दिलेला आहे. ते आता आम्ही व्यापाऱ्यापर्यंत नाही केलेलं, परंतु जोपर्यंत जे निष्पन्न होईल सगळ्या गोष्टी तर त्या हे होतील आपल्याला. ही नाही, यांच्यावर आधीचे पण गुन्हे आहेत. आम्ही त्यांचा रेकॉर्ड काढत आहोत. म्हणजे हे अट्टल गुन्हेगार आहेत. हे आत्ता चोरी करतात, म्हणजे हे मोडच बदलतात. आता काही महिने धान्याची चोरी, काही आधी यांच्यावर 307 सारखे सुद्धा गुन्हे आहेत. ग्रामीण भागातले आहेत. हां, नाशिकमधल्या ग्रामीण भागातले. कोणत्या ठिकाण कोणते? मडकेजा. म्हणजे हे मडकेजा आमचेच आरोपी आहेत. मडकेजामधूनच पकडले चोरीच्या गाड्या. त्या 3 पिकअप चोरीचे आणि हे पोलीस स्टेशनला, ग्रामीणच्या पोलीस स्टेशनला यांची FIR पण दिलेली आहे. त्यांनी चोरीच करत.